नमस्ते, मी सौरजनी महेश जगताप, प्राचार्य जगताप इंटरनॅशनल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. नेहमीच आपण नॉलेजेबल व्हिडिओज घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओ असाच आहे रिलेटेड नीट एक्झाम. आता नीट एक्झामचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे. बऱ्याच ऑब्स्टॅकलला फेस करून नीटचे स्टुडंट हे आता नवनवीन मेडिकल फॅकल्टीजसाठी ट्राय करणार आहेत. तर त्यांच्यासाठी असं आहे की डोक्यामध्ये एक सबकॉन्शियस माइंडमध्ये एकच असतं की मेडिकल फील्ड म्हणजे BAMS, MBBS, BHMS हेच. पण याच्या पलीकडे जाऊन अजूनही मेडिकल ब्रांचेस आहेत, त्याच्यासाठी स्टुडंट्सनी ट्राय करावं. कारण पालकही चिंतेत आहे, कारण मेडिकल फील्डच्या फीज ह्या खूप हायर आहेत. जर स्कोअर नसेल, मेरिट नसेल तर त्यासाठी खूप सगळे लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यासाठी पालकांनी थोडंसं जागरूक होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पेशन्स असणं, जे कॉलेजेस आहेत त्याच्यासाठी राऊंडसाठी तेवढे वेळ थांबण्याची तयारी दर्शवणं आणि याच्यामध्ये मिळणारे बेनिफिट्स घेणं फार गरजेचं आहे. तर मला आज एका वेगळ्या ब्रँचबद्दल सांगायचं आहे. कालच एक डॉक्टर कपल्स जे गव्हर्नमेंट जॉब करतात अगदी भेटीस आले आणि त्यांनी नवपूर्ण माहिती मला दिली आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही माझी एक चांगली इच्छा आहे किंवा इंटेन्शन आहे की त्याचा फायदा खूप सगळ्या पालकांना मिळावा. कारण काही पालक अनएज्युकेटेड असतात आणि मुलांच्या इच्छेखातर लाखो रुपीज भरमसाठ फी भरण्यासाठी तयार होतात. काहींना मार्क्स मिळूनही इकॉनॉमिक कंडिशन, आर्थिक परिस्थिती चांगली नसले कारणाने त्या फील्डसाठी ऍडमिशन घेऊ शकत नसतात. तर हे BHMS, BAMS, MBBS, डेंटिस्ट हे फील्ड सोडून आजूबाजूला सध्या काय चाललेलं आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये, समाजामध्ये, सोसायटीमध्ये काय परिस्थिती आहे याचं जरा भान ठेवून थोडासा एक वैचारिक सर्वे केला तर असं दिसून येतं की आता बरेच सारे डिसीजेस कॉमनली व्हायला लागलेले आहेत. अगदी फॅमिलीजमध्ये ह्या गोष्टी आढळून यायला लागलेल्या आहेत, जस्ट लाईक पॅरालिसिस सारखे डिसीज आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, नर्वस सिस्टीम रिलेटेड डिसीजेस आहेत. आणखीन एक आहे की मग तुम्ही विद्यार्थी ह्या सगळ्या फील्ड सोडून थोडंसं फिजिओथेरपीमध्ये सुद्धा खूप सगळे ब्रांचेस, सब ब्रांचेस आहेत. नुसतं मसाज म्हणजे फिजिओथेरपी नाहीये, तर फिजिओथेरपी रिलेटेड खूप सगळे आहे की जे न्यूरोथेरपॉलॉजिस्ट आहेत. जसं की मोठमोठे आपण एक्झाम्पल्स द्यायचं झालं तर आपल्या कोल्हापूरला प्रभू न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांच्याकडे असे थेरपिस्ट हे अपॉइंट करून घेतले जातात ज्यांचे पेमेंट्स बेसिक्स हे खूप हायर असतात. मग अशा खूप सगळ्या ब्रांचेस आहेत की मला कालच सांगितलं की ते मेडिकल फील्ड मधले की लहान मुलांमध्ये बरेच मतिमंद असे बालकं असतात की त्यांच्यासाठी सुद्धा ह्या थेरपीज उपयोगी येतात. आणखीन एक गोष्ट आहे की वेटरनरी म्हटलं की एकाच डोक्यात असतं की जनावरांचा डॉक्टर, तर असं नाहीये. पेट्स ॲनिमल्स आहेत, तर वेटरनरी एक ब्रँच आहे जे तुम्हाला कॉमन जे कॅटल्स आहेत त्यापेक्षा पेट्स जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला काम करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही एक डिग्री घेऊ शकता चांगली. एक एक्झाम्पलच द्यायचं झालं तर काल एक संवाद साधताना असं दिसून आलं की अंबानी सारख्या यांनी ज्या पेट ऑर्गनायझेशन काढलेल्या आहेत तिथं हे जे डॉक्टर्स आहेत पेट्ससाठीचे ते फॉरेन मधून बोलावले जातात आणि त्यांना खूप सगळे हायर पेमेंट्स दिले जातात, कारण इंडियामध्ये हे डॉक्टर्स उपलब्ध नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की OT मध्ये लागणारे जे लोक आहेत, जे हेल्पर असतील. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरे टेक्निशियन्स असतील, OT मधले टेक्निशियन्स असतील. आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की हे सोडून बऱ्याच आणखीन ब्रँचेस आहेत ज्या रिलेटेड तुम्ही काम करू शकता आणि ज्याची आज फार गरज आहे समाजाला सुद्धा आणि ही काळाची गरज आहे. तर मला वाटतं हे फिजिओथेरपिस्ट, पेट वेटरनरीज आणि बाकी सगळ्या ज्या याच्या सब ब्रँचेस आहेत याच्याबद्दल थोडी पालकांनी जागरूकता ठेवायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी काउन्सिलर्स आता आहेत मेडिकल फील्डसाठी, त्यांच्या काही मायनर्स फीज आहेत त्या पे करून तुम्हाला ॲक्युरेट गायडन्स मिळू शकतो. जे की कोल्हापूर, इचलकरंजी इथे हे काउन्सिलर्स आहेत ते तुम्हाला गायडन्स करतात. तेव्हा इथं तिथं वेळ वाया न घालता पालकांनी या काउन्सिलरची मदत घेतली तर मला वाटतं योग्य दिशा मिळेल. धन्यवाद.